नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागात विरामचिन्हे शिकण्यास सुरुवात केली आहे. विरामचिन्हांमध्ये आपण पूर्णविराम, अर्धविराम आणि स्वल्पविराम म्हणजे काय ते पाहिले, त्यांची चिन्हे पाहिली, ते केव्हा वापरतात ते पाहिले आणि शिवाय आपण त्यावर आधारित काही उदाहरणे सुद्धा पाहिली आहेत, अभ्यासली आहेत. आज आपण पुढे त्याच्या पुढील जे प्रकार आहेत ते अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा विरामचिन्हे कशास म्हणतात ते पाहूया. आपण जेव्हा बोलतो तेव्हा मध्ये मध्ये थांबतो. या थांबण्याला विराम असे म्हणतात. लेखनामध्ये हा विराम वेगवेगळ्या खुणांनी किंवा चिन्हांनी दाखवला जातो. या चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात. मराठीमध्ये 9 प्रमुख विरामचिन्हे आहेत. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, अवतरणचिन्ह, संयोगचिन्ह आणि अपसारण चिन्ह. आता आज आपण पुढील प्रकार म्हणजेच चौथा प्रकार अभ्यासणार आहोत, अपूर्ण विराम. त्याच्यामध्ये त्याचे चिन्ह तुमच्या लक्षात आलं असेल. अपूर्ण विरामला 2 फुलस्टॉप किंवा 2 डॉट आहेत. ठीक आहे. वाक्याच्या शेवटी तपशील देताना ते वापरले जाते. म्हणजे कोणत्याही वाक्याच्या शेवटी बराच तपशील द्यायचा असेल तर आपल्याला अपूर्ण विराम वापरता येतो. उदाहरणार्थ, नामांचे प्रकार पुढील प्रमाणे हे म्हणायचे. मग पुढील प्रमाणेच्या पुढे आपण 2 डॉट दिले आणि मग आपण लिहिलं सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. वाक्याच्या शेवटी बराच तपशील द्यायचा आहे. समजा दुसरं एखादं वाक्य घ्या. प्रवासाला जाताना खालील गोष्टी पाहणे. पाहणे नंतर आपण 2 विसर्ग किंवा 2 अपूर्ण विराम देतो आणि अपूर्ण विरामानंतर आपण लिहितो कपडे, कॉमा, अंथरूण पांघरूण, कॉमा, वॉटर बॉटल, कॉमा, खाद्यपदार्थ. आलं लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे अपूर्ण विरामामध्ये काय केले जाते? कोणत्याही गोष्टीचा तपशील देत असताना आपण अपूर्ण विरामाचा वापर करतो. आले लक्षात सगळ्यांच्या? पुढे दुसरं आहे प्रश्नचिन्ह. 5वं विरामचिन्ह आपण पाहतोय प्रश्नचिन्ह. अर्थातच वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी वापरले जाते. कोणत्याही वाक्यामध्ये जर प्रश्न विचारले असेल तर वाक्याच्या शेवटी ते वापरले जाते. उदाहरणार्थ, तू कोठे गेला होतास? प्रश्नचिन्ह. किंवा दुसरं वाक्य पहा, मग हमाली का करत नाही? प्रश्नचिन्ह. कोणत्याही प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येते. आलं लक्षात? पुढे उद्गारचिन्ह. उद्गारचिन्ह. उद्गारचिन्ह तुम्हाला माहिती आहे, एक्सक्लामेशन मार्क किंवा एक्सक्लामेटरी मार्क. ठीक आहे. कोणतीही भावना, आपल्या मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी ते वापरले जाते. तुमच्या मनातील कोणतीही भावना उत्कटपणे व्यक्त करताना त्या शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते. तुमच्या मनामध्ये असणारी भावना ज्या शब्दांनी प्रकट होते ते त्यावेळी आपण उद्गार चिन्हाचा वापर करतो. बघा उदाहरणार्थ, बापरे, केवढा मोठा हा साप. बापरे, आपल्या मनामध्ये थोडीशी भीती आलेली आहे आणि म्हणून मनातील भीती दर्शविणारा शब्द किंवा मनातील कोणतीही भावना दर्शविणारा शब्द व्यक्त करताना आपण उद्गार चिन्हांचा वापर करतो. आलं लक्षात सगळ्यांच्या? आज आपण हे 3 प्रकार आणखी अभ्यासलेले आहेत. आत्तापर्यंत आपण पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह आणि उद्गारचिन्ह यांचा अभ्यास केलेला आहे.